ये माई ये. कालची गोष्ट ज्या वळणावर आपण अर्धवट सोडलेली होती, आता तिथून पुढे जाण्याची वेळ आलेली. मंडळी, अहंकार हा प्रत्येकामधला असलेला सर्वात मोठा शत्रू आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीच्या मनात वसलेला असतो. तसंच होतंय सध्या हे या हिरण्यकश्यपूचं. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. असुरराज हिरण्यकश्यपू, आपले डोळे उघड. भगवान ब्रह्मदेव, प्रभू, तुझ्या कठोर तपश्चर्येने आम्ही प्रसन्न झालो आहोत. तुझी भक्ती, त्यामागची प्रेरणा आणि तुझे कष्ट हे स्तुत्य आहे. बोल, तुला जे वरदान हवे आहे ते बोल. प्रभू, आपण मला जे अपेक्षित आहे ते वरदान नक्कीच द्याल. अवश्य. प्रभू, प्रभू, आपण मला अमरत्वाचं वरदान द्या. आपण मला अमर करा. मला मला सारं सारं जिंकायचं आहे. ही पृथ्वी, हे तिन्ही लोक, हे सगळं जिंकायचं आहे मला. मला या सगळीकडे राज्य करायचे आहे. प्रभू, प्रभू, आपण मला अमर करा. मला अमर करा प्रभू. मला अमर करा. प्रभू, आपलं हे असं मौन धरणं मला काही सूचित करतं आहे. हिरण्यकश्यपू, आपण कुणीही सृष्टीच्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. जन्म हे जसे सत्य आहे तसेच मृत्यू हे देखील सत्यच आहे, हे आपण जाणले पाहिजे. प्रभू, आपण माझ्याशी हे शब्दांचे खेळ मुळीच करू नका. प्रभू, आपण या याचकाला जो शब्द दिलेला आहे तो पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. हिरण्यकश्यपू, तपश्चर्या पूर्ण केली याचा अर्थ आपण जगज्जेते झालो असा होत नाही. तू या क्षणी एक याचक आहे हे लक्षात ठेव, किंवा मर्यादेचे भान असू दे. क्षमा असावी प्रभू, क्षमा असावी. पण थोडक्यात मला जे अमरत्वाचे वरदान हवे आहे ते आपल्याकडून मिळेल असे वाटत नाही. ते वगळून इतर काहीही माग. प्रभू, प्रभू, आपण मला असं वरदान द्या जेणेकरून मला माझ्या मृत्यूवर नियंत्रण मिळवता येईल. म्हणजे? प्रभू, मला असं वरदान द्या की जेणेकरून कुणीही माझा कुठेही वध करू शकणार नाही, ना या धरणीवर ना या अवकाशात. तथास्तु. प्रभू, आपण मला असं वरदान द्या की जेणेकरून कुणीही माझा कुठेही वध करू शकणार नाही, ना घरात ना घराबाहेर. तथास्तु. प्रभू, आपण मला असंही वरदान द्या की ना दिवसा ना रात्री, ना मनुष्य ना प्राणी, ना अस्त्राने ना शस्त्राने कुणीही कुठेही कसाही माझा वध करू शकणार नाही. असं वरदान द्या मला प्रभू, असं वरदान द्या. तथास्तु.
धन्यवाद प्रभू, धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. हे विष्णू, बघ मी मला हवं ते वरदान मिळवलेलं आहे. मी माझ्या मृत्यूवर विजय मिळवलेला आहे, मृत्यूवर. आता इथून पुढे सर्वत्र माझा गोप आणि संचार असेल. हे विष्णू, सावधान. नाथ, नाथ, बघा पृथ्वी तलावर काहीतरी अघटित घडत आहे. नाथ, हिरण्यकश्यपूने तपश्चर्या पूर्ण केली आहे आणि मृत्यूवर नियंत्रण देखील मिळवले आहे. हो, आणि त्याच आनंदात त्याने माझा पराभव करण्याचा आणि मला नष्ट करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. स्वामी, आपल्याला सारे ज्ञात आहे, तरीही आपण संयमी व शांत कसे काय? देवी लक्ष्मी, अगदी अगतिक होऊन या समस्येवर उपाय मिळणार नाही. ते माझं काही सांगू नका. आपण तत्पर उपाययोजना करावी आणि त्या असुरास थांबवावे. देवी, सृष्टीची सर्व चक्र त्याच्या वेगाने आणि नियमाने फिरत असतात, आणि हे तर सर्वश्रुत आहे की एखाद्या कुविचाराने जर का कृत्य केले तर त्या जाळ्यात तोच गुरफटत जातो. मी समजले नाही स्वामी. जो हिरण्यकश्यपू माझा राग राग करतोय त्याचाच पुत्र म्हणजेच प्रल्हाद माझा परम भक्त होऊन जन्म घेतोय. पिता जिथे माझं नाव नष्ट करू पाहतोय तिथे त्याचा पुत्र माझं नाव चिरंतन ठेवेल, आणि त्या पुत्रावर साक्षात नारद मुनी संस्कार करत आहेत. बघा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ऐका, ऐका मुनिवर, ऐका, ऐका मुनिवर, मुनिवर त्वरा करा. मुनिवर, ऐका भ्रात्राश्री. हा तर माता कयाधूचा आवाज. प्रसूतीची घटिका समीप आली की काय? मुनिवर त्वरा करा. माते, 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 काळजी घ्या माते. मी काहीतरी करतो. त्वरा करा मुनिवर, त्वरा करा. नारायण नारायण. माते काळजी घ्या, मी आलोच. नारायण नारायण. ऐक, नारायणा वासुदेवा, काहीतरी मार्ग दाखवा आता. ऐक. नारायणा, काय करावे, कसे करावे, काहीतरी मार्ग दाखवा. भगवंता, नारायणा वासुदेवा, नारायण नारायण, नारायण नारायण. डोळे उघडा मुनिवर. माता लक्ष्मी, आपण? माते, बरं झालं आपण प्रकट झालात. मी मोठ्या अडचणीत सापडलो आहे. मुनिवर, मला सारे काही ज्ञात आहे. तुमची अडचण ओळखूनच मी स्वतः इथे आली आहे. नारायण नारायण. माते, आपण आलात
यातच माझी सगळी चिंता दूर झाली. कयादूच्या कठीण काळात तुम्ही तिचे संगोपन अगदी आपल्या लहान बहिणीसारखे केले, ते पाहून आम्ही प्रसन्न झालो आहोत. शिवाय स्त्रीच्या अशा अडचणीमध्ये स्त्रीने मदतीस येणे योग्य नाही का? माता कयाधू आणि तिचा जन्माला येणारा पुत्र किती भाग्यवान. साक्षात माता लक्ष्मीच्या हस्ते तो या धर्तीवर येणार आहे. नारायण नारायण. मुनिवर, आता विलंब नको, चला. नारायण नारायण. कयाधू, 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 कुठे आहेस तू? अगं बघ बघ, आम्ही आलोय. कयाधू, आमच्या महाराणी कयाधू कुठे आहेत? कुठे आहेत कयाधू? हिरण्यकश्यपू, माते, प्रणाम माते. माते, अखेरीस आपल्या मनासारखंच घडलं. तुझा अभिमान आहे मला. तुझ्यासारखा पुत्र लाभला ज्याने देवांना त्याच्या तपश्चर्येनं झुकवलंच. परंतु माते, अमरत्वाचं वरदान ब्रह्मदेवानी नाकारलंच. परंतु त्यांच्या लक्षात देखील आलं नाही की आम्ही आमच्या अटींच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षित असलेलं वरदान आमच्या पदरी पाडून घेतलंच. त्यामुळे आता पुढे ना धरणीवर ना अवकाशात, ना घरात ना घराबाहेर, ना दिवसा ना रात्री, ना कोणा मनुष्याकडून ना अथवा प्राण्याकडून, ना शस्त्राने ना अस्त्राने आमचा कुणाही कडून कधीही कुठेही वध होऊ शकत नाही. तू केवळ मृत्यूवरच नव्हे तर संपूर्ण त्रैलोक्यावर विजय मिळवलायस. आता कधी एकदा हिरण्याक्षाचा तुझ्या थोरल्या भावाच्या मृत्यूचा प्रतिशोध घेतोस हेच बघायचंय. येईल, ती घटिका देखील लवकरच येईल. परंतु माते, आम्हाला आमच्या वरदानाची सुवार्ता आमच्या भार्येस कयाधूस सत्वर सांगणे आवश्यक आहे. तिच्या आईन गर्भारपणाच्या अवस्थेत तिला सोडून तपश्चर्येत जावं लागलं याचं दुःख आमच्या मनी आजही सलतंय. आणि त्यासाठी ती आम्हाला जे काही बोलेल ते सगळं ऐकून घ्यायची आमची तयारी देखील आहे. माते, कयाधू कुठे आहे? येणारं प्रत्येक सुख दुःखाची झालर घेऊन येत आहे. माते, आम्हाला समजलं नाही, काय झालंय? घात झालाय. तू तपश्चर्या करतो हे बघून त्यात विघ्न आणण्यासाठी त्या कपटी देवांनी पुन्हा असुर राज्यावर हल्ला केला आणि महाराणी कयाधूचं अपहरण करून त्यांना देवलोकी नेलाय. मी खूप प्रयत्न केले परंतु त्या दुष्ट इंद्रास नाही अडवू शकले. एक राजमाता म्हणून मी कमी पडले. मला क्षमा कर. नाही माते, नाही. देवेंद्र, दैत्यराज हिरण्यकश्यपूच्या अनुपस्थितीत त्याच्याच राज्यावर आक्रमण करून त्याच्या गर्भार भार्येचं अपहरण करण्याचं दुस्साहस कसं केलंस तो? तुझ्या या भ्याड कृत्याचे किती भीषण परिणाम होतील आणि दैत्यराज हिरण्यकश्यपू तुला काय शासन देईल याचा किंचित देखील विचार केला नाहीस. हिरण्यकश्यपू, तू दैत्यराज जरी असला तरी आता तू इंद्रपुरीत आहेस याचे भान ठेव आणि आता तुझ्या दुस्साहसाचे परिणाम भोगायला तयार हो. परिणाम? परिणाम? परिणाम?
बघू कोण परिणाम भोगतो ते बघूच. दैत्य सेना आक्रमण. महाराज हिरण्यकश्यपूंचा महाराज हिरण्यकश्यपूंचा महाराज हिरण्यकश्यपूंचा. नारायण 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 नारायण. भगवंता वासुदेवा. नारायण 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 नारायण. मुनिवर नारायण नारायण. माते, तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाहीये. आभार कसले मुनिवर? मी एक स्त्री आहे आणि माताही. आपणच जगज्जननी आहात. आम्ही सारी आपलीच लेकरं बाळ. होय, म्हणूनच मी येथे आले आणि हेही माझे कर्तव्यच आहे. चिंता नसावी, माता आणि बाळ दोघेही कुशल आहेत. नारायण नारायण. या बाळाचं प्राक्तन नक्कीच चांगलं असणार. माता लक्ष्मीच्या हातून याचा जन्म झालाय. मुनिवर, पुरे झाले कौतुक, परंतु या लोभस जीवाला सोडून जायची इच्छाच होत नाहीये. या बालकाचे भविष्य अगदी सुवर्णासारखे लखलखणार आहे, यात शंकाच नाही. नारायण नारायण. माते. मुनिवर, चिंता नसावी. नारायण 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 नारायण. तथास्तु. नारायण 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 नारायण. मंडळी, आपण पाहतोय की देवर्षी नारद हे पुराणांमधलं अत्यंत महत्वाचं पात्र आहे. अत्यंत हुशार आहेत, ज्ञानी आहेत, समजूतदार आहेत. अशा पद्धतीचे एक महान ऋषी म्हटले पाहिजे. म्हणूनच मुनिवरांनी दैत्यांच्या कुठल्याही कुटील कारस्थानाला बळी न पडता कयाधूला भरते दिवस असताना आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेले. तिची काळजी घेतली आहे. त्या हसत्या खेळत्या मंगलमय वातावरणामध्ये ती देखील अतिशय रुळलेली आहे. तिला अगदी माहेरी आल्यासारखं वाटू लागलंय. गर्भावर अपेक्षित असणारे संस्कार देखील ह्या कालावधीत झालेत आणि त्याची सुयोग्य फलित देखील पाहायला मिळाले. आता या संपूर्ण कहाणीमध्ये, कथेमध्ये उद्या काय होईल ते आपण पाहणारच आहे. पण तोपर्यंत मात्र
उतू नका मातू नका घेतला वसा टाक